आपण कालच्या तासाला सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत पाहत होतो. त्यामध्ये सार्वजनिक उत्पन्नाचे 2 मार्ग आहेत. त्या 2 मार्गामध्ये पहिला मार्ग आहे कर मार्गाने मिळणारं उत्पन्न आणि दुसरा आहे करेतर मार्गाने मिळणारं उत्पन्न. आपण कर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार कालच्या तासाला आपण केला होता. कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीनं शासनाला दिलेलं जे सक्तीचं देणं आहे त्याला कर असे म्हणतात. कराची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली होती. त्यामध्ये आपण समाजाच्या सामाजिक हितासाठी शासनाला जो करावा लागणारा खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी करदात्याकडून शासन कर घेतो. त्याचबरोबर कर हे शासनाला द्यावयाचं सक्तीचं देणं आहे. हाही भाग आपण विचारात घेतला होता. कराच्या मोबदल्यात कोणत्याही करदात्याला शासनाकडून कोणताही थेट आणि कोणताही लाभ घेण्याचा अधिकार नसतो. आणि कर जो आहे तो कर उत्पन्न, मालमत्ता आणि वस्तूवर व सेवावर लागू केला जातो. अशी वेगवेगळी वैशिष्ट्ये आपण कराची अभ्यासलेली होती. त्यानंतर आपण कराचे प्रकार विचारात घेतले होते. कराचे मुख्य 2 प्रकार सांगता येतील. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रत्यक्ष कर आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर हा करदात्याचं उत्पन्न आणि करदात्याची जी संपत्ती आहे त्या उत्पन्न आणि संपत्तीवर हा प्रत्यक्ष कर आकारला जातो. ज्या व्यक्तीवर हा कर लादला जातो त्याच व्यक्तीला हा कर भरावा लागतो. म्हणजे करदात्याला कराचा भार जो आहे तो कराचा भार इतरांवर हस्तांतरित करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कराचा करभार आणि कराघात एकाच व्यक्तीवर पडतो. मग वैयक्तिक उत्पन्न कर असेल, संपत्ती कर असेल किंवा मालमत्ता कर असेल, असा कर ज्या व्यक्तीवर लादला जातो त्याच व्यक्तीला तो कर भरावा लागतो. या बाबीचा आपण विचार केला होता. प्रत्यक्ष करामध्ये 2 प्रकार प्रत्यक्ष कराचे पडतात. कर जो आहे तो कर 2 प्रकारचा असतो, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. जो अप्रत्यक्ष कर जो असतो हा कर वस्तू आणि सेवावर लागू केला जातो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वस्तू आणि सेवा तयार केल्या जातात त्या वस्तू आणि सेवावर हा कर लादला जातो. अप्रत्यक्ष कराचा घात एका व्यक्तीवर पडतो आणि कर भार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो. प्रत्यक्ष कर ज्या व्यक्तीवर लादला जातो त्याच व्यक्तीला भरावा लागतो. अप्रत्यक्ष कर हा ज्या व्यक्तीवर लादला जातो तो व्यक्ती काय करतो, हा कर दुसऱ्या व्यक्तीच्या नावानं त्याचं संक्रमण करत असतो. म्हणून
हा जो कर आहे हा अप्रत्यक्ष कर म्हणून ओळखला जातो. शासनाला जे काही उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नामध्ये प्रत्यक्ष करापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा जो वाटा आहे हा वाटा जास्त प्रमाणामध्ये असलेला दिसून येतो. भारतात नव्यानं जो लागू केलेला कर आहे तो कर हा अप्रत्यक्ष कर म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण GST असं आपण म्हणतो. आता शासनाला कर मार्गानं जो कर मिळतोय त्याच्याशिवाय करेतर मार्गाने मिळणारं जे उत्पन्न आहे किंवा करेतर जे उत्पन्न आहे हे करेतर मार्गाने मिळणारं उत्पन्नही सरकारला जास्त प्रमाणामध्ये मिळतं. प्रशासन, व्यापारी उपक्रम, देणग्या आणि अनुदाने इत्यादीद्वारे मिळणाऱ्या सार्वजनिक उत्पन्नाला करेतर मार्गाने मिळणारे उत्पन्न असे म्हणतात. आता हे जे स्रोत आहेत हे करापेक्षा वेगवेगळे आहेत. आता करेतर मार्गानं कोणत्या मार्गानं उत्पन्न मिळतं शासनाला, त्यामध्ये पहिला आकडा आहे शुल्क, ज्याला आपण फीज असं म्हणतो. आता कर जो आहे तो कर कोणत्याही मोबदल्याशिवाय सक्तीनं द्यावा लागतो. म्हणजे याचा अर्थ कर देत असताना त्याच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही, कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाहीत. तर शुल्क जे असतं ते शासनाकडून आपल्याला ज्या सेवा पुरवल्या जातात त्या पुरवलेल्या सेवेचा मोबदला म्हणून आपण शासनाला शुल्क देतो किंवा फी देतो. आता उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर शैक्षणिक शुल्क म्हणजे शैक्षणिक काही फी असते, ती फी ही शासनाच्या करेतर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचाच एक भाग आहे. किंवा नोंदणी शुल्क, ज्याला आपण रजिस्ट्रेशन फीज म्हणतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं जर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं झालं तर ती रजिस्ट्रेशन फी त्या ठिकाणी आपण शासनाला देतो आणि ही जी रजिस्ट्रेशन फी जी आहे ही फी करेतर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचा स्रोत आहे. त्यानंतर सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती. जसं खाजगी व्यक्ती काही वस्तू आणि सेवा तयार करते आणि विकते, तसं काही वस्तू आणि सेवा तयार करण्याचं काम शासनाकडून केलं जातं आणि अशा वस्तू आणि सेवा शासन व्यक्तींना किंवा देशामध्ये त्या वस्तू आणि सेवा विकतं. म्हणजे आधुनिक शासन आपल्या नागरिकांना विविध वस्तू व सेवांची विक्री करत असतं आणि त्या वस्तू आणि सेवांची विक्री करून शासनाला जो लाभ मिळतो, जो नफा मिळतो, तो नफा म्हणजेच सरकारला मिळणारं करेतर मार्गाने उत्पन्न असतं. अशा ज्या वस्तू आणि सेवा असतात त्या वस्तू आणि सेवांचा लोकांनी शासनाला दिलेला जो मोबदला असतो तो मोबदला म्हणजे किंमत होय. आता शासनाकडून आपल्याला कोणत्या वस्तू आणि सेवा पुरवल्या जातात, आपण एखादं उदाहरण जर घ्यायचं झालं तर शासनाकडून किंवा केंद्र सरकारकडून रेल्वे सेवा पुरवली जाते बा. म्हणजे रेल्वेवरती मालकी कुणाची आहे? शासनाची आहे, केंद्र सरकारची मालकी आहे. मग आपण रेल्वेनं प्रवास करतो, व्यक्ती प्रवास करतात,
मालाची वाहतूक रेल्वेनं केली जाते, त्यावेळेस त्या माल वाहतुकीचं जे काही वाहतुकीचा दर असेल किंवा प्रवासी वाहतुकीचा जो काही चार्ज असेल, खर्च वजा जाता जे काही उत्पन्न शिल्लक राहतं, ते उत्पन्न म्हणजे शासनाचं करेतर मार्गाने मिळणारं उत्पन्न होय. फक्त रेल्वे सेवाच ही अशी सेवा आहे की सर्वात जास्त सार्वजनिक मालकीची जी सेवा आहे, या सेवेपासून सरकारला लाभ किंवा नफा मिळतो. म्हणजेच रेल्वे सेवाच फक्त सार्वजनिक मालकीची नफ्यामध्ये चालताना दिसून येते. तरी सुद्धा रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विना तिकिटानं प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, ज्याला आपण फुकट प्रवास करणारे लोक म्हणतो. तरी सुद्धा रेल्वे ही फायद्यात आहे, तोट्यात नाही. लॉर्ड डलहौसीनं आपल्या भारतामध्ये किंवा पूर्वीच्या हिंदुस्थानात पहिल्यांदा रेल्वेची सुरुवात केली 1853 साली, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर. मुंबई ते ठाणे हा जवळजवळ 35 ते 36 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग सर्वप्रथम आपल्या देशामध्ये सुरू केला इंग्रजांनी. हा रेल्वे मार्ग सुरू करण्याच्या पाठीमागं भारताचा फायदा करून द्यावा हा हेतू नव्हता, तर त्यांना त्यांचा स्वतःचा स्वार्थ साधायचा होता. त्यामुळं रेल्वे सेवा आपल्या देशात सुरू झाली. त्या काळामध्ये जरी रेल्वे सेवा त्यांच्या फायद्यासाठी चालू झाली असली तरी आज आपल्या देशामध्ये जो रेल्वेचा विकास भरमसाठ प्रमाणामध्ये झालेला आहे, तो केवळ त्यावेळेस रेल्वे सेवा सुरू झाली म्हणून. सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे उद्योग आहेत, त्या उद्योगामध्ये सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. जास्त प्रमाणामध्ये रोजगार रेल्वेच्या माध्यमातून लोकांना मिळतोय. आपल्या भागामध्ये रेल्वे सेवा नाही, आता काही भविष्य काळामध्ये वर्षांनी 2 वर्षांनी ज्यावेळेस रेल्वे सेवा सुरू होईल त्यावेळेस आपल्याला त्याचं महत्त्व कळेल. पण अगदी डोंगराळ दुर्गम भागामध्ये सुद्धा रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. आणि ही जी रेल्वे आहे, ही रेल्वे फक्त केंद्र सरकारच्या मालकीची आहे, राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आणि ही रेल्वे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळताना ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली, त्यावेळेस जास्तीत जास्त रेल्वे मार्ग पाकिस्तानच्या वाट्याला आले आणि आपल्या वाट्याला रेल्वे मार्ग कमी आले. पण तिथून पुढं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून रेल्वेचा विकास घडवून आणण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहे. आणि आज आपल्या देशामध्ये रेल्वे सेवा ही नफ्यात चालणारी सेवा आहे. आणि या रेल्वे सेवेमुळं जो काही लाभ सरकारला मिळतो किंवा जे उत्पन्न सरकारला मिळतं, ते करेतर मार्गाने मिळणारं उत्पन्न आहे. म्हणजे सरकारच्या मालकीचा हा व्यवसाय आहे. वस्तू आणि सेवा सेवाही. त्याचबरोबर टपाल सेवा. टपाल सेवा ही सरकारच्या मालकीची सेवा आहे. ही सेवा उपलब्ध करून देत असल्यामुळे सरकारला काही प्रमाणामध्ये त्यापासून सेवा शुल्क मिळतं. आणि हे जे मिळणारं शुल्क आहे, हे करेतर मार्गाने मिळणारं उत्पन्न म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर तिसरा आकडा आहे विशेष अधिभार. शासनाने विशिष्ट भागातील रहिवाशांना, म्हणजे विशिष्ट एरियातील विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेल्या ज्या विशेष सुविधा आहेत,
त्या विशेष सुविधाबद्दल नागरिकांनी दिलेला जो मोबदला आहे तो मोबदला म्हणजे विशेष अधिभार होय. आता विशिष्ट भागातील नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद असं संबोधतो, त्याला स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतात. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून रहिवाशांना रस्ते, ऊर्जा, पाणी पुरवठा इत्यादी विशेष सुविधा पुरवल्या जातात. आणि इत्यादी ज्या काही विशेष सुविधा पुरवल्या जातात त्या विशेष सुविधेबद्दल शासनाला काही कर उपलब्ध होतो किंवा काही उत्पन्न उपलब्ध होतं. हे उत्पन्न करेतर मार्गाने मिळणारं उत्पन्न म्हणून ओळखलं जातं. म्हणजे बघा, रस्ते सेवा उपलब्ध करून दिली जाते, ऊर्जा उपलब्ध करून दिली जाते, पाणी पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मग ही पाणीपट्टी वगैरे जे काही मिळते ते करेतर मार्गाने मिळणारं उत्पन्न म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर दंड व दंडात्मक रकमा. आता सरकारचं धोरण असं असतं की देशातील प्रत्येक नागरिकांनी कायदे आणि नियमांचं पालन केलं पाहिजे. कायदे आणि नियमांचं पालन देशातील प्रत्येक नागरिकांनी करावं अशी शासनाची अपेक्षा असते. आणि जर समजा देशातील नागरिकांकडून कायदा आणि नियमांचं जर पालन होत नसेल तर कायदा आणि नियमांचं उल्लंघन झाल्यास सरकार अशा व्यक्तीकडून दंड आकारतं. आणि हा दंड आकारण्याचं उद्दिष्ट उत्पन्न मिळवणं हे शासनाचं नसून लोकांना शासनाचे नियम तोडण्यापासून दूर ठेवणं हा त्या पाठीमागचा हेतू असतो. म्हणजे त्यापासून उत्पन्न मिळालं पाहिजे हे शासनाचं धोरण नाही. फक्त शासनाचं धोरण एकच की व्यक्तींनी कायदा आणि नियमांचं पालन केलं पाहिजे. आणि जर व्यक्तींकडून कायदा आणि नियमांचं जर पालन होत नसेल तर शासन त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करतं. आणि त्यांच्यावरती जर दंडात्मक कारवाई जर केली तर त्यापासून जे काही सरकारला 4 रुपये मिळतील ते उत्पन्न हे करेतर मार्गाने मिळणारे उत्पन्न म्हणून ओळखलं जातं. आता कायदा आणि नियमांचं पालन व्यक्तींकडून होत नाही, त्यासाठी दंड आकारला जातो. त्याचं आपल्याला उदाहरण जर घ्यायचं झालं, वाहतुकीचं नियम आहेत काही शासनाचे, त्या वाहतुकीच्या नियमांचं पालन व्यक्तींनी करावं ही शासनाची अपेक्षा असते. उदाहरणार्थ वाहन परवाना असावा लागतो व्यक्तीकडे. त्या व्यक्तीकडे जर वाहन परवाना जर नसेल तर त्या व्यक्तीकडून दंड आकारला जातो. वाहन चालवण्याचा परवाना नसताना जर शासनाने प्रत्येक व्यक्तीला खुलेआमपणे जर फिरू दिला असतं तर गाडी चालवण्याचा परवाना कुणीच काढला नसता. गाडी चालवण्याचा परवाना जवळ कुणीच बाळगला नसता. बेफामपणे सुसाट वेगाने प्रत्येकाने वाहनं चालवली असती. आणि असं वाहन चालवणं अनेक लोकांच्या जीवावर बेतलं असतं. म्हणून शासन काय करतं, काही नियमांचं पालन करण्याला भाग पाडतं. आणि जर नियमांचं पालन नाही केलं तर शासन दंड आकारतं. बघा, आपण रस्त्याने जर चाललो तर आपल्याला ट्रॅफिकवाले थांबवतात, आपलं लायसन बघतात. आपल्याकडे लायसन नसेल तर लगेच 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये फाईन बसवला जातो, दंड आकारला जातो.
किंवा गाडीची कागदपत्र पाहिली जातात. टेबल सीट गाडीवरती जर आपण फिरताना प्रवास करताना दिसलं तरी आपल्याकडून फाईन आकारला जातो. म्हणजे वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं ही अपेक्षा असते. पण जर व्यक्तींकडून नियमांचं पालनच होत नसेल तर शासन काय करतं, त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करतं. त्यानंतर भेटी, अनुदाने व देणग्या. आता शासन जे आहे, या शासनाला आपल्या नागरिकाकडून आणि इतरांकडून भेटीच्या माध्यमातून काही उत्पन्न मिळू शकते. आणि हे जे उत्पन्न आहे, हे उत्पन्न करेतर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये समाविष्ट केलं जातं. त्या व्यतिरिक्त शासनाला विदेशी शासन व संस्थांकडून सर्वसाधारण किंवा विशिष्ट हेतूसाठी काही अनुदान मिळतं. म्हणजे केंद्र सरकारला परकीय देशाकडून सुद्धा बऱ्याच वेळा अनुदान विशिष्ट बाबीसाठी मिळतं. लक्षात, विशिष्ट बाबीसाठी अनुदान मिळतं. मग शेतीसाठी असेल, औद्योगिक क्षेत्रासाठी असेल, किंवा भूकंप झाला, सुनामीसारखी परिस्थिती निर्माण झाली, महापूर आला, अशा वेळेस काय केलं जातं, परकीय देशाकडून अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं आणि हे अनुदान शासनाला उपलब्ध होत असतं. आणि हे एक उत्पन्नाचा मार्ग असलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विशेष कर. आता ज्या वस्तूंचा उपभोग नागरिकांच्या आरोग्य आणि हितासाठी हानिकारक ठरतो, बघा, ज्या वस्तूचा उपभोग देशातील नागरिकांच्या आरोग्य आणि हितासाठी बाधक ठरतो, अशा वस्तूवर सरकारकडून कर आकारला जातो. दंडाप्रमाणेच या कराचं उद्दिष्ट असतं. दंडाप्रमाणेच दंड करताना सुद्धा शासनाचं धोरण काय असतं की व्यक्तींनी नियमांचं पालन केलं पाहिजे. व्यक्तींनी नियमांचं उल्लंघन केलं नाही पाहिजे, म्हणून व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाते. तसाच ह्या विशेष कराचा हेतू असतो की देशातील नागरिकांनी मादक पेयाचा उपभोग घेऊ नये, अफू आणि इतर अंमली पदार्थांचं सेवन व्यक्तींनी करू नये, ही शासनाची अपेक्षा असते. आणि शासनाची अशी अपेक्षा असून सुद्धा जर व्यक्ती मादक पेय, अफू आणि इतर अंमली पदार्थाचं जर सेवन व्यक्ती करत असेल तर शासन त्या व्यक्तीकडून विशेष कर आकारत असते. अशा वस्तूच्या विक्रीवरती विशेष कर लादला जातो आणि ते उत्पन्न हे शासनाच्या कराशिवाय मिळणाऱ्या उत्पन्नाचाच एक भाग असतो. त्यानंतर 7वा आकडा आहे कर्ज. आता बघा, शासन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये करतं. तो खर्च करत असताना शासन आपल्याला कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न मिळतंय या बाबीचा विचार करत असतं. त्याचबरोबर सरकार कर्ज उभारत असतं, कर्ज घेतं सरकार. आणि हे कर्ज घेऊन म्हणजे लोकांकडून ठेवी स्वीकारून किंवा कर्ज रोख्यांची विक्री करून सरकार व्यक्तींकडून कर्ज घेत असतं. याचबरोबर याला अंतर्गत कर्ज म्हणायचं, पुढं ते आहेच, आपण बघणारच आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणतात,
IMF, त्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असं संबोधलं जातं. जागतिक बँक, फॉरेन बँक किंवा परकीय बँक, अशा ज्या बँका असतात, अशा बँकांकडून सरकार कर्ज घेतं आणि ते कर्ज हे सरकारच्या करेतर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचाच एक भाग असतो. तुम्ही म्हणसाल कर्जाचा समावेश उत्पन्नात कसा होतो? पण सरकार असं कर्ज घेतं, हे कर्ज उत्पन्न म्हणूनच सरकार लोकांच्या हितासाठी खर्च करत असतं. पुढं आपण स्वतंत्रपणे ते बघणारच आहे. अंतर्गत कर्ज, परकीय कर्ज, कोणतं कर्ज फायद्याचं आहे, कोणतं कर्ज फायद्याचं नाही, ह्या बाबी आपण विचारात घेणारच आहे. पण जे कर्ज आहे, हे कर्ज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक इत्यादी संस्थांकडून जे कर्ज घेतलेलं असतं, ते कर्ज करेतर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचाच एक भाग असतो. आता इथं सार्वजनिक उत्पन्न हा जो भाग आहे तो इथं संपतोय. आता पुढं, आता तुम्हाला इथं चौकोनावर खाली दिले बघा, तुम्हाला माहीत आहे का वस्तू आणि सेवा कर, ज्याला GST म्हणतात, ती GST ही कर प्रणाली कशी आहे याची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. हे घरी गेल्यानंतर वाचा. आणि पुढं भाग येतोय बघा, सार्वजनिक कर्ज म्हणून. सार्वजनिक कर्ज, पब्लिक लोन. मग आता सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक कर्जाचे प्रकार या बाबी आपण विचारात घेणार आहे. त्याच्यानंतर अंदाजपत्रक म्हणून पुढं आहे. फक्त 2च भाग आपल्याला अंदाजपत्रकाचे घटक बघायचे आहेत, महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक. अंदाजपत्रकाचे प्रकार अभ्यासक्रमातून वगळलेले आहेत. एवढं झालं की परत हे प्रकरण इथं संपतंय. त्यानंतर छोटी 2 प्रकरणं राहत आहेत, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. आणि 10वं प्रकरण भारताचा विदेशी व्यापार, फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया, हे प्रकरण राहतंय. म्हणजे अभ्यासक्रम आपला 12वीचा संपतोय. हे प्रकरण पूर्ण झालं की आपण पहिल्या प्रकरणापासून थोडं आपण चर्चा करत येऊया उजळणीच्या माध्यमातून, की जेणेकरून तुम्हालासुद्धा अभ्यास करताना ते सोपं जाईल. कारण सर्वच विद्यार्थी ऑनलाईनला लेक्चरला उपस्थित राहत नव्हते आणि हे सगळं ऑनलाईनच्या माध्यमातून घेतलेलं आहे. त्यामुळं पुन्हा आपण एकदा हिची उजळणीच्या रूपाने परत विचार करू, जेणेकरून तुम्हाला ते अधिक सोपं जाईल. फार तर हे प्रकरण झालं की आपण प्रश्नपत्रिका बोर्डाची कशी असेल त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण बघू, की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होईल बोर्डाच्या परीक्षेला. सार्वजनिक कर्ज जेवढं बघितलं एखादा थोडं 15-20 मिनिटांमध्येच ते होण्यासारखं आहे. मग आपण ते झालं की बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, 80 मार्काची प्रश्नपत्रिका कशी असेल या बाबीचा आपण विचार करू. बोर्डाची परीक्षा तर होणारच आहे. साधारणतः मार्चमध्ये नाही झाली तर एप्रिल महिन्यात का होईना पण बोर्डाची परीक्षा 12वीची होईल आणि मे महिन्यामध्ये साधारणतः 10वीची परीक्षा होईल. पण परीक्षा होणार आहे. पोरांचं शैक्षणिक वर्ष वाया घालवलं जाणार नाही आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणूनच शासनानं
हे ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण आणि एवढं मोठं कोरोनाचं संकट असतानासुद्धा हे शासनानं धाडस केलं आहे की 9वी ते 12वीचे वर्ग चालू करा, की जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, हा त्या पाठीमागे हेतू आहे. आणि आता जानेवारी महिन्यामध्येच 5वी ते 8वीचे वर्ग चालू होणार आहेत, हे तुम्ही वर्तमानपत्रातून वगैरे वाचलंच असेल. म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळे वर्ग हे सुरू केले जाणार आहेत. म्हणून अगदी सुरुवातीला 9वी ते 12वीचे वर्ग चालू केले की जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून. अभ्यासक्रम वगळलेला आहेच, 25% अभ्यासक्रम अगोदरच वगळलेला आहे. याच्यामध्ये आणखी काही ॲडिशन झालंच, 25%वरून समजा 40%पर्यंत अभ्यासक्रम वगळलाच, तर ज्या त्यावेळेस परिपत्रक आलं की तुम्हाला परत सांगितलं जाईल कोणता अभ्यासक्रम वगळलेला आहे. तो अभ्यासक्रम सोडून उरलेल्या अभ्यासक्रमावरती प्रश्नपत्रिका होईल, परीक्षा होईल. आता ती परीक्षा कशी होईल, कधी होईल याचा मात्र आपणाला अंदाज बांधता येणार नाही, कारण पुढचा काळ कसा येईल त्यावरती ते अवलंबून आहे. पण परीक्षा मात्र होईलच. फक्त पुस्तकं घ्या, पुस्तकाची किंमत फार थोडी आहे. माझ्या माहितीप्रमाणे पुस्तकाची किंमत 65 रुपये आहे. आणि शक्य झालं, शक्य म्हणण्याऐवजी घ्याच, एक गाईडसुद्धा विकत घ्या. मला वाटतं एक गाईडसुद्धा बाजारपेठेमध्ये उपलब्ध झालेली आहेत. अर्थशास्त्राचंही घ्या आणि सहकारचंही घ्या, कारण 12वी कला बचं अर्थशास्त्रही माझ्याकडं आहे आणि सहकारसुद्धा माझ्याकडंच आहे. त्यामुळं सहकारचा सुद्धा बराचसा अभ्यासक्रम ऑनलाईनच्या माध्यमातून झालेला आहे. जवळजवळ राज्य सहकारी बँक चालू होते. आता राज्य सहकारी बँक, त्याच्यानंतर राज्य सहकारी बँक झाली की परत ते सुद्धा फार अभ्यासक्रम राहिलेला नाही. ते सुद्धा साधारणतः 15-20 दिवसामध्ये अभ्यासक्रम होण्यासारखा आहे. आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संपलेली आहे. राज्य सहकारी बँक, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण आणि सहकार क्षेत्रापुढील आव्हाने. तर सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणामध्ये बराचसा भाग कमी केलेला, फक्त 2च प्रश्न त्याच्यामध्ये राहिलेले. सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता, ते मी कुठला राहिला तुम्हाला सांगतो की सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचे प्रस्तावना, अर्थ वगैरे, उद्दिष्टे आणि आवश्यकता, त्याच्या पुढचा सगळा भाग अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. पूर्ण सगळा भाग, प्रकरण संपलं. तोही भाग आपण विचारात घेणार आहे. तो सुद्धा सोपाच भाग आहे. त्याचं सुद्धा पुस्तक विकत घ्या, त्याचं सुद्धा गाईड विकत घ्या. दरवर्षी आम्ही कधीही सांगत नाही विद्यार्थ्यांना पुस्तक आणि गाईड विकत घ्या म्हणून, कारण विद्यार्थ्यांना शिकवून लिहून वर्षभरामध्ये घेणं शक्य होतं, पण चालू वर्षामध्ये ह्या गोष्टी शक्य झाल्या नाही. त्यामुळं हा अभ्यास तुम्हाला स्वतः घरी करावा लागेल. लिखाणाची अपेक्षा शिक्षकांकडून, कोणत्याच शिक्षकाकडून आता करून चालणार नाही, कारण वेळ तेवढी शिल्लक नाही. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनचे धडे घेणं शक्य झालं नाही, त्या विद्यार्थ्यांना आपल्याला आता उपस्थित राहिल्यानंतर की पाठीमागचं थोडं थोडं आणखीन पाहून ते कसं कव्हर करता येईल या गोष्टीचा विचार करूया, की तुम्हाला ते अधिक सोपं जाईल.
थोडं थोडं वाचत चला. पुस्तकातलं वाचन केलं तरी समजतंय. फार सोपी भाषा आहे. वेळोवेळी व्हिडिओ पाठवलेले आहेत. वेळोवेळी पाठवलेले व्हिडिओ पहा. त्यातून तुम्हाला ते सोपं जाईल आणि तुमचा अभ्यास 12वीचा पूर्ण होईल. मास्क लावा रे तोंडाला. तीनच तास झाला. आणखी एक झाला घेतला नाही अर्धा पर्यंत. घ्यायचा होता ना कसं परत सांगतो आठवणीला तुमची इच्छा